गेल्या 25 दिवसापासून भारतामध्ये जी धगधग सुरू आहे, या देशातल्या युवकांना, बेरोजगारांना या देशाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी जे काक्रोश संबोधलं आणि या एका संबोधनामुळं जी या देशामधला तरुण जागा झाला, अभिजित दिपके नावाचा आपला महाराष्ट्रातला एक तरुण ज्यानं काक्रोश जनता पार्टी काढली, त्याला करोडो व्ह्यूवर्स मिळाले आणि ज्यावेळेस हे आंदोलन वाढत गेलं, तो अमेरिकेतून भारतात आला आणि त्याने जंतर मंतरवर जे मागच्या 25 दिवसापासून आंदोलन उभा केलं, या आंदोलनाला जगभरातून, भारतातच नाही तर जगभरामध्ये या ठिकाणी सपोर्ट मिळत गेला। आपण बघितलं, आताच भोसले सरांनी सांगितलं की सोनम वांगचुक हे गेल्या 25 दिवसापासून उपोषण करत आहेत। या माणसाचा इतिहास आता सांगितला, रेमन मॅग्सेस सारखा पुरस्कार मिळालेल्या माणसाला जर पांढऱ्या कपड्यामध्ये फरफटत घेऊन जात असतील, या देशाचा इतिहास खूप वेगळा आहे। या देशातले तरुण काय मागत आहेत? इथली शिक्षण व्यवस्था चांगली करा, आम्हाला नोकऱ्या द्या, हे काय अतिरेकी नाहीत, यांच्यावर बेछूट लाठीमार जो केला जातोय। या देशाची लोकशाही परंपरा खूप वेगळी आहे। आपण पाहिले बाबासाहेब आंबेडकरांनी इथं महिलासाठीचं विधेयक पास होत नव्हतं तर मंत्रिपदावर लाथ मारली होती। त्यानंतर आपण लालबहादूर शास्त्रीचा इतिहास पाहिला आहे, रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रींनी मंत्रिपदाचा राजीनामा, नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला। आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्याला माहिती आहे। आपल्या महाराष्ट्राचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, आर पाटील असतील किंवा शिवराज पाटील चाकूरकर असतील, यांनी ज्यावेळेस मुंबई हल्ला झाला, एक नैतिक जबाबदारी स्वीकारून यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। एवढं या धर्मेंद्र प्रधानमध्ये काय सोनं लागले का याला? मोदी एवढं कशासाठी या धर्मेंद्र प्रधानच्या पाठीशी आहेत? नेमकं याच्या मागचं गोडबंगाल काय आहे? नक्की ज्याच्या मागं मोठे मोठे मासे या नीटच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले असणार आहेत। याच्यात मंत्र्याचे मुलं असणार आहेत, खासदाराचे मुलं असणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी नीट घोटाळ्याचं या धर्मेंद्र प्रधानला संरक्षण दिलं जात असेल असं मला वैयक्तिक वाटते। आणि म्हणून या देशातल्या युवकाला हलक्यात घेऊ नका, कारण या युवकानं आता दाखवलं आहे। आपल्याला माहीत आहे, युवा हा जो शब्द आहे, हा जर उलटा केला तर वायू होतो, वायू ज्याला तुफान म्हणतात, वादळ म्हणतात। आणि म्हणून हे वादळ, हे तुफान आता भारतामध्ये गोंगावतंय। हे कुण्याकडेला निघेल हे सांगता येत नाही। वेळीच धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे। ज्या ज्या नीटमध्ये मुलांचं निधन झालं आहे त्यांना 1-1 करोड रुपये त्या कुटुंबाला मिळाले पाहिजेत। इथली शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे, हीच या ठिकाणची मागणी आहे। धन्यवाद।